हाय हॅलो नमस्ते. नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात. आणि आज आलोय आम्ही गावी. बराच वेळ झाला ऍक्च्युली ब्लॉग स्टार्ट करायला, थोडा उशीर झाला. आणि शंभू गेलाय खेळायला आणि मोदक चकली खातोय है ना मधू? कशी आहे चकली? हा, तर गावाला तुम्ही म्हणताल की अचानक गावी कसं. ऍक्च्युली हे कोंबडे काय बोलून द्यायला झालेत. अचानक गावी कसं, कारण आता आम्ही जाणार आहोत ट्रिपला. ट्रिप म्हणजे सध्या तरी आमचा हारण्याचाच प्लॅन आहे, हारणे आणि गणपतीपुळे. तर बघूयात आता कसं काय होतंय. साडी घालून आली खरं, पण मला आता ड्रेस घालायचाय कारण ट्रिप मध्ये जायचंय. तर प्रवासात साडी बिडी नको वाटतं, आता ड्रेस घालणार आहे आणि निघणार आहे थोड्याच वेळात. कधी आवरणार तू येणार ना ट्रिपला? बीच वरती येणार? बीच वरती हो घेऊन जायचंय त्याला. हो म्हणतोय. आणि परीला न्यायची का? परी नाही यायचं ना परी तुला बीच वरती? हा म्हणते ती वेळ तरी नाही म्हणत. तुझ्या त्या जावा नेट न्यायच्या का? नेट जावा. हा जावानला घेऊन जाऊ, सगळेच जाऊ. चला आवरायला. हा पप्पाला पप्पांना नको न्यायला ना? हा चालतंय काय अडचण नाही. पप्पाला नको न्यायला. हा काम असतं सारखं तुझ्या पप्पाचं. पण मी काय म्हणतोय, तू अशीच येणार आहे का साडीत? नाही, आता मी ड्रेस घालणार आहे. मग कधी आवरायची? आवडते की. अरे किती वेळ झालं तिकडं. अजून ह्या भाजी निवडतात, अजून त्यांचं आवरायचंय, बॅगा भरायच्या त्यांना. ह्याला पण न्यायचं. ठीक आहे ह्याला पण नेऊ, डिकेट टाकून नेऊ, पण ह्याला नेऊ. चालतंय. डिकेट टाकून नेऊ. चला निघायचं. आवर रे पटकन, तू आवर चल. हे झालं. अरे तुला आवर बोललोय मी आणि तू इथं हे लावत बसली का लगेच? आवडतीच की. एकतर बाहेर किती ऊन आहे आणि ह्या उन्हाचं मी अशी नाही निघत बाहेर कधी. सनस्क्रीन लावल्याशिवाय मी घरातून बाहेर निघते का तुम्हाला? अवघड आहे यार. मग असंच असतंय आपलं. आणि स्पेशली ट्रिपला जाताना तर मी ह्या गोष्टी कधीच मिस नाही करत. ऍक्च्युली घरात सुद्धा म्हणजे आपण बाहेर जाऊ नाही जाऊ, पण घरात पण सनलाईट थोडीशी कवायला येत असते. आपल्या घरातलं लाईट असतात तर सनस्क्रीन लावणं नेहमीच गरजेचं असतं. आणि आता तर आम्ही ट्रिपला चाललोय, तर मी जस्ट आत्ताच पॅकेट माझं किट बॅग मध्ये पॅक केलं आणि सनस्क्रीन लावून घेतला, कारण ते खूप जास्त गरजेचं आहे. कारण बाहेर पण खूप सारं पोल्युशन असतं, डर्ट असते, ते आपल्या फेसवरती बसत असते. म्हणजे ट्रिपला जाऊ, कधी घरात असू द्या किंवा बाहेर जाऊ द्या, पण स्किनचं केअर घेणं खूप जास्त महत्वाचं असतं. जे कोणी नवीन ऑडियन्स त्यांच्यासाठी सांगते की मी क्युअर स्किनचे प्रोडक्ट्स यूज करते. क्युअर स्किन काय? क्युअर स्किन एक ऍप आहे, ती तुम्ही तुमच्या अँड्रॉइड फोनमध्ये किंवा आयफोन मध्ये जाऊन प्ले स्टोअर मध्ये जाऊन डाउनलोड करायचं, किंवा मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आणि कमेंटमध्ये लिंक पिन केलेली आहे, तिथून जाऊन डाउनलोड करा. ऍप डाउनलोड केल्याच्या नंतर त्यांचे काही क्वेश्चन्स असतात. पहिल्यांदा आपला मोबाईल नंबर टाकून रजिस्ट्रेशन करून घ्यायचं. त्याच्यानंतर काही क्वेश्चन्स विचारले जातात, त्याचं 1 बाय 1 आन्सर दिल्याच्या नंतर आपल्या फेसचा फ्रंट फोटो आणि साईड फोटो क्लिक करायचा. त्याच्यानंतर त्यांचे डॉक्टर्स आहेत, ते आपल्या स्किनला अनालिसिस करतात आणि आपल्या स्किन वाईज एक पर्सनलाइज किट तयार करतात. सो माझ्या स्किनसाठीचं किट आहे 2200चं. नक्की तुमच्या बजेटनुसार तुम्ही किट पण परचेस करू शकता. त्यांच्याकडे 1500चं पण किट अवेलेबल आहे, 2200चं पण अवेलेबल आहे. आणि माझा कुपन कोड अश्विनी 100 यूज केला तर तुम्हाला मिळणार आहे 100 रुपीचा स्पेशल डिस्काउंट. फॉलोअप सेशन असतं, मंथली फॉलोअप सेशन असतं, डॉक्टरांकडून मंथली चेकअप केलं जातं. आणि तुम्हाला हे प्रोडक्ट कसं किती क्वांटिटीमध्ये लावायचं ह्याच्यासाठी कुठेही जायची गरज नाही. हे सगळं तुम्हाला ऍपमध्येच बघायला भेटतं. तुमचा डाएट प्लॅन तुम्हाला ऍपमध्येच बघायला भेटतो. आणि जर तुम्ही नोटिफिकेशनचं बटन ऑन केलं ना, तर तिथं तुम्हाला नोटिफाय करत राहतं की तुमचं प्रोडक्टचा ऍप्लिकेशनचा टाइम झालेला आहे. 98% अॅक्युरेसी आहे. 2 ते 3 आठवड्यांमध्ये रिझल्ट दिसायला चालू होईल. आणि डर्मॅटॉलॉजिकली टेस्टेड आहे, गव्हर्नमेंट सर्टिफाईड आहे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फ्री आणि फास्ट डिलिव्हरी आहे. तर कशाची वाट बघताय? माझा कुपन कोड अश्विनी 100 यूज करा आणि तुमची स्किन घरी बसल्या बसल्या छान मस्त फिक्स करा. आता आम्ही तर निघतो ट्रिपला. आणि हो, ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आणि कमेंट मध्ये लिंक पिन केलेली आहे, तिथे जाऊन नक्की ऍप डाउनलोड करा. चल आवर, घालते ड्रेस पटकन. फायनली आम्ही निघालो ट्रिपला, फुल फॅमिली. इकडं मम्मी एकट्याच राहिल्या, आता मम्मी बाहेरनच बाय बाय करतात. हा मम्मी कुठे दाखवा. मम्मी आणि पप्पा दोघच राहिलेत आता, आणि बाकी सगळी फॅमिली. पप्पा कुठे येतात? तिकडे येतोय पप्पाने दिसत. हा चला, भांडण करू नका. गणपती बाप्पा, मंगल मूर्ती. हा चांग भले. पहिल्यांदा फॅमिली ट्रिप म्हणजे आम्ही दोघी आणि हे दोघं तर कायम असतात. ही मधली जोडी आमच्यात नवीन आहे. होय, पहिल्यांदाच. ती पहिल्यांदा जोडीच नवीन आहे, बाकी आम्ही तर काही रेग्युलरच लोक आहेत. आणि मोदू एक ऍड झाला गेल्या वर्षीपासून.
हाय ना मधू, हाय कर, हाय हाय कर, हाय. फायनली 6 तासांच्या प्रवासानंतर आम्ही बीचवरती पोहोचलोय, ते पण हरण्याच्या बीचवरती. आणि इकडं मोदकची ह्यांची चिल्लर पार्टी फुल मस्ती चालली आल्यापासून. मी तुम्हाला बीच दाखवते कसं तेवढा बघा. हा कसं मोदू दाखव कसं. हा बघा. हा कसं. हा हे पोरग जाईन तिथं मस्ती चालू होती. हा असा विषय. आणि मी बाहेरचा व्ह्यू दाखवते आता. तर असं बाहेर आल्याच्या नंतर इथं डायरेक्ट समोर इथं जेवणाची व्यवस्था आहे. आणि इथनं बाहेर समोर बघितलं तर डायरेक्ट बीच आहे. तर हा आहे बीचचा व्ह्यू. आता रात्री तर काही दिसत नाहीये, पण सकाळी दिसेल. सकाळी दाखवतो मी तुम्हाला. चलो. फिश फ्राय मागवले. कोणतं वाला फिश आहे? बांगडा फ्राय. पहिली पार्टी होय. तोंड झाकून खात्यात. त्यात काय झाकायचं झालं की आता. ह्यांना खायला येत नाही तरी बी घेऊन थांबलेत खायला. इकडे दाखवा तिकडे. कशी खातात गो? मोदक बघा. ते बघतोय. कसं खातो तू? खाऊन दाखव. खातोय बघू कसा खातो. खुर्ची लय मागं गेली हो. खातोय नाही काटा नाही. पडन बिडन. घ्या, चांगलं आहे ना. मस्त झालं. बांगडा फ्राय. अजून कोळंबी विळंबी सगळी येत आहे. अजून जागा ठेवा पोटात थोडी. हा, एक डॉल्फिन सांगितलंय. मस्तपैकी बीचच्या कडेला बसून छान असं जेवण चाललंय. इकडे मोदू बसले आमच्या ताटात. मोदू म्हणते मला शंभू दादा सोबतच खायचं आहे ना. मोदू काय खातो तू? काय खातोयस? भात आणि तांदळाची भाकरी खातोय. मोदक तांदळाचा भात आणि तांदळाची भाकरी सोबत खातोय. म्हणजे भाजी म्हणून तो भाताचा यूज करतोय. आहे ना मोदू? हा म्हणते अजून. तर जेवणामध्ये आहे कोळंबीची ग्रेव्ही, कोळंबीचा रस्सा, कोळंबी फ्राय, राईस आणि तांदळाच्या भाकरी. कोकणात आल्यानंतर तांदळाच्या भाकरी खायच्या असतात. सो आम्ही ती खातो. गुड मॉर्निंग. नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झाली आमची हरण्याच्या बीचवरूनच. तर अजून आम्ही इथूनच बघतोय. आणि बीच म्हटलं तर बीच खूप लांब आहे. आणि दिसतंय का? हा इथं. आणि इथं भिजण्यासाठी चान्सच नाही आहे. सगळं गाळबी आणि घाणे साईडला. तर आता आम्ही इथून चेकआउट करणार आहे लवकरच. आणि विषय असा झाला की ते काय होतं की गोव्याला गेल्याशिवाय बीचचं फीलच यायला झालंय. त्याच्यामुळे आता प्लॅनिंग चेंज झाला. आमचा होता प्लॅन आधीचा गणपतीपुळेचा. परत म्हटलं गणपतीपुळे राहून द्यावं आणि गोव्याला जावं. आणि इकडं ह्यांचं काय चाललंय? मोदी सरकार. कुठे जायचं आपल्याला? कुठे जायचं? गोवा. हा कुठे जायचं मोदू? गोवा. शेमडाची. आणि ही पोरगी इकडे मस्ती करते. ही कंटिन्यू मस्त करते. ही शांत म्हणून ही सगळ्यात आगाव झाली घरात. हाय ना? हाय कर अनु. हाय कर. हाय बाय. घ्या लगेच बाय. आता कुठं स्टार्ट नाही झालं तर ती बाय करून रिकामी झाली. ऍक्च्युली इथला व्ह्यू छान आहे, पण बीच मध्ये जाऊन भिजण्यासारखं नाहीये. म्हणून फक्त आता आम्ही निघतोय इथून. चला. हा काय मिमी? हा काय नाही मी बंद. ह्यांची नुसती मस्ती चालली. अशा प्रकारे आम्ही इथं आमचा संसार मांडलेला आहे. इथं ह्या घनदाट जंगलामध्ये. हा जंगलामध्ये ह्या अशा घनदाट. गाडी तिकडे लावली आहे आणि इथं थांबून चालू आहे कार्यक्रम. पार्टी चालू आहे. पार्टी अशा रीतीने काय बनवते आता? हे भुर्जी. भात परतून झालाय. पोरांसाठी मॅगी झाली. आता भुर्जी आणि ब्रेडचं प्लॅन आहे. वा वा वा. आणि तुला एकटीला कामाला लावलं आणि ह्या दोघी आरामात बसल्यात ना. अरे काय तशाच करतात नेहमी. होय होता येत. ही तर उगाच नुसती पुरीला घेऊन बसली. माझी पोरगी कुठं पोरगी पळून चालली का तुझी? कुठे जाते नाही. घ्या बनवा पटकन. तर एकंदरीत आजगर भेटलेला आहे आम्हाला. यार लय मोठा आहे. जबरदस्त मोठा आहे. पण मिळालाय काय? अरे मिळालेला नाही तो. काहीतरी खाल्लंय त्यांनी. नाही मिळालाय. हा बस जाऊ दे चल. अरे कशाला एवढ्या माग? मिळालेला आहे. अरे पण केवढा मोठा त्यो. चल जाऊ दे. त्याने काहीतरी खाल्लेलं आहे. खाऊन मिळाला ते. सो सॉरी. तर पण केवढा मोठा. कुठं थांबला पण माहिती? कुठला एरिया माहित नाही. आपण आता इथे थांबलंय मस्तपैकी. कोण मिसळ पाव खातोय, कोण आमलेट पाव खाताय. अनुश्री दूध पितीये तिकडं. मोदक सांडी करतोय. अख्खं सांडलं थोडं. आणि काय आमलेट पाव.
आमलेट पाव. त्यांना विचार कुठला एरिया. हा ताई कोणता एरिया आहे हो हा? निवळी कोकजे वठार. अच्छा बरं. हा तर हे नवीनच नाव आहे. चुकून ह्या रस्त्याने आले ऍक्च्युली, नाहीतर आमचा रोड तिकडं होता. भेट होणार होती कदाचित, त्याच्यामुळे आम्ही चुकून इकडून आलो. ते व्हिडिओ पण बघतात ना वाटतं ते. इन्स्टाला बघता का? इन्स्टाला. अच्छा बरं. हा हा. या कधी आले तर हॉटेलला. मला असं वाटलं पण नाही की ह्या एरियात कोणीतरी असेल फॅन. हा का. परवाच्या दिवशी काय झालं. माझी बायको, मला जर माझं खरं रूप दाखवलं, खरं रूप, तर परवाच्या दिवशी माझी बायको मुख्यमंत्री असेल. हे लिहून घ्या, हे लिहून घ्या तुम्ही शब्द माझे. उद्यापासून मिसेस मुख्यमंत्री नाव सांगायचं. चालतंय. कळलं का. यार हो म्हणा की. हो तरी म्हणा की ऍटलीस्ट. इकडे ऍक्टिंग चालू आहे, सगळ्यांचे आवाज काढतात. निळ फुले हो, एकदा निळ फुले, एकदा निळ फुले. आता आम्ही गोव्यात बसतोय आम्ही. बीचवर जाऊन लुगडं धुवू आपण. लुगडं धुतलं बीचवर येतेस का नाही? जरा एक बेल घेऊन येतेस का नाही? येऊ तिकडं. बापरे. पोट दुखायला लागलं, एवढा हसतोय. का मागं हा ते थोडेसे दिसलेत. ऍक्च्युली आम्ही आता गोव्याला पोहोचतोय जवळपास 9 वाजले. अख्खा दिवस आणि इकडे आवाज. हा हा ऐकवा. दिसले नाही तरी चालते, आवाजच महत्वाचा. लाईट लाव त्याला, लाईट लाव. आमचा कलाकार हा हा दिसतात इकडं कलाकार. नाही बाई गोव्याला या आता. वाड्यावर गोव्यात या, बागा बीचला या. बागा बीचवर तुमच्या आईच्या लुगड्या धुतल्या. फुल धमाल फायनली गोव्यात पोहोचतोय. आम्ही आज फक्त एन्जॉय केलाय. काल नुसता प्रवास. हा नुसताच प्रवास झाला. आज पण सकाळपासून प्रवास आहे. भरपूर आहे. हा तुम्ही हे सांगा, पैसे घेतो. आपल्याकडे पैसे घ्यायला मला परवानगी नाही. म्हणून मी सांगेन. पोरगी घाबरली. फायनली गोव्यात पोहोचले 11 वाजता रात्रीच्या. आलो फक्त रूम मध्ये जाऊन फक्त तोंड धुतलेत आणि सगळेच्या सगळे पोटावर पडलेत. अजून बीचकडे कोणी गेलंच नाही, डायरेक्ट जेवायला बसले. आता जवळपास 11:30 वाजले आणि मग आता इथून पुढे बीचवरती जायचंय. शंभू तर लय हे आहे की नाही, शंभूचं तर कधीपासून वाट बघतात शंभू आणि परी. कधी जाणार आहे राहून दे का शंभू जायचं बीचवरती. मधू बीचवरती जायचंय. ह्याला तर कधी झोपच येत नाही मला वाटते. 11:30 वाजले तरी खेळतात अजून, मस्तीच चालू आहे. रात्रीचे 1 वाजलेत. 1 का 1:30 वाजले. रात्रीचे 1:30 वाजलेत. ह्यांचं इथं गप्पा चालल्यात. आता आम्ही बीचवरती येऊन बसले आणि केक कटिंग केलंय. आमच्या छोट्या जाऊबाईंचा बर्थडे आहे आज 25 डिसेंबरला, क्रिसमस. आणि इथं आम्ही बर्थडेचं सेलिब्रेशन केलं. रात्रीचे 1-1:30 वाजलेत. शंभू परी मोदू ते तिकडं किल्ला बनवायचं चाललंय. पोरांना पण झोपा नाहीत, आम्हाला पण झोपा नाहीत. आणि आम्ही इकडे आपलं बर्थडे सेलिब्रेशन केलं बरं का. हा केलं बरं का. केलं